Hello, my dear friends. Welcome to our channel. Today we are going to start the subject that is sociology. आता हा विषय तुम्हा सर्वांसाठी नवीनच आहे. मग नेमकं सोशिओलॉजी काय असतं? तर नावातच आहे सोशिओलॉजी. सोशल लॉजी म्हणजे काय अभ्यास, सोशल म्हणजे समाज. सो याच्यामध्ये आपण बेसिकली समाजाचा अभ्यास करणार आहोत. आता समाजाचा अभ्यास म्हणजे काय? तर सोशिओलॉजी हा फक्त एक विषय नाहीये. तर आपलं आसपासचं जे काही जग आहे, जी काही दुनिया आहे, ती अजून क्लिअरली पाहण्यासाठी लाईक लोकांना समजून घेण्यासाठी त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे. कारण आपण काय पाहतो की आतापर्यंत जितका आपण आता आपण इनफ मॅच्युअर आहोत की आपण बघू शकतो की या व्यक्तीचा काहीतरी पास्ट असेल, तो असा बिहेव करतोय कारण त्याच्यासोबत मे बी पास्ट मध्ये असं काहीतरी घडलं असेल. काहींचे काहीतरी फोबिया असतात, कोणाला कशाचा फोबिया असेल, कोणाला कशाचा फोबिया असेल. तर आपल्याला कळतं की मे बी ह्याच्यासोबत काहीतरी पास्ट मध्ये डेंजर किंवा काहीतरी भयावह घडलेलं आहे, सो दॅट तो माणूस असा वागतोय. सो म्हणजे आता आपण इतके मॅच्युअर आहोत की आपण त्या लोकांचा काहीतरी असेल पॉईंट ऑफ व्ह्यू हे आपण समजून घेऊ शकतो. सो हेच सगळं अजून बेटर समजून घेण्यासाठी, लोकांना अजून डीपली समजून घेण्यासाठी, सोसायटीमध्ये काय पर्स्पेक्टिव्ह आहे तो बदलण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी जे काही एक नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे ते सगळं सोशिओलॉजी आपल्याला प्रोव्हाइड करतं. त्यासोबतच आपण एक रिस्पॉन्सिबल, एक सेन्सिटिव्ह सिटीझन बनतो. आपल्याकडे ऑलरेडी बरेचसे सोशिओलॉजिस्ट आहेत ज्यांनी काही काही लिहून ठेवलेलं आहे, काही काही सांगून ठेवलेलं आहे जे की समाजाशी निगडीत आहे. जे जाणून घेऊन आपण त्याप्रमाणे विचार करायला लागतो. कारण आपण असं म्हणतो की समाजामध्ये पॉवर्टी आहे, चाइल्ड लेबर आहे, पण ते का आहे, ते कशामुळे आहे, त्याचा रूट कॉज काय आहे, पॉवर्टी कशामुळे होते, सतीप्रथा का होती, ती बंद झाली तर ते चांगलं झालं की अर्थात ऑफकोर्स चांगलंच झालं, पण ती कशामुळे होती, ती का अस्तित्वात आली. असं नव्हतं की काल डिसाईड केलं आणि आज आली, असं नव्हतं झालं, ते कालांतराने होत गेलं, त्याच्या मागचा नेमका विचार काय होता. अशा खूप साऱ्या परंपरा किंवा काय म्हणूया आपण एव्हिल प्रॅक्टिसेस पण होते की जे बंद झालेले आहेत. चाइल्ड मॅरेज बंद झालं, पण ते कसं सुरू झालं होतं. कारण आपण काय पाहतो की अर्ली वैदिक एज मध्ये सगळ्या स्त्री पुरुष सगळी समानता होती. स्त्रियांना पण आपली मतं मांडण्याचा अधिकार होता, शिक्षणाचा अधिकार होता, म्हणजे जे जे काही पुरुषांना अधिकार आहेत सगळे स्त्रियांना होते. पण लेटर वैदिक एज मध्ये हे खूप जास्त बदललं आणि मग स्त्रियांना पुरुष डॉमिनेट करू लागले किंवा स्त्रियांना दुय्यम स्थान मिळू लागलं आणि त्यांना घरातून बाहेर पडणं, शिक्षण घेणं या सगळ्यावरती हे सगळं अलाव केलं जात नव्हतं. सो असं नेमकं काय बदल झाला. तर बदल हा झाला की अर्ली वैदिक एज नंतर खूप सारे इन्व्हेजन झाले. इतर भारताच्या बाहेरचे लोक आक्रमण वगैरे करू लागले. सो असं झालं होतं की ते सेफ नव्हतं स्त्रियांना बाहेर पडणं. कारण अर्थात आधी शिकायचं म्हटलं की गुरुकुलमध्ये जावं लागायचं आणि गुरुकुल काही घराच्या बाजूला नसायचे, जंगलात वगैरे लांब कुठे कुठे असायचे. मग असं झालं होतं की जेव्हा काहीतरी इन्व्हेजन्स व्हायचे किंवा भारतामध्ये जेव्हा कोणी आक्रमण करायचं तेव्हा सगळ्यात पहिला त्यांचा पॉईंट असायचा की ऑब्व्हियसली भारतामध्ये खूप जास्त नॉलेज आहे, होतं तेव्हा पण प्राचीन ग्रंथ वगैरे खूप असं वेद वगैरे सगळं सगळंच एक रिच कल्चरली हेरिटेजनी रिच असलेला आपला देश आहे होता. सो बेसिकली ते सगळं डिस्ट्रॉय करायचं असेल तर गुरुकुलवरती आक्रमण करणं हा त्या जे पण इन्व्हेजन्स करायचे त्यांना एक बेस्ट पॉईंट वाटायचा किंवा असं वाटायचं की एकदा का आपण गुरुकुलवरती आक्रमण केले की लोकांमध्ये भीती निर्माण होईल. सो तेच केलं जायचं आणि त्यामुळे मग स्त्रियांना बाहेर पडायला परमिशन दिली जात नव्हती किंवा त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांना बाहेर सोडलं जात नव्हतं. आणि मग तेच पुढे पुढे बंधनं वाढत गेली. सो बेसिकली हा जो एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे याच्या मागचा काहीतरी असा विचार असू शकतो, हे आपल्याला सोशिओलॉजी सांगू शकते. ठीक आहे. सो मग तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की इंट्रोडक्शन काय आहे सोशिओलॉजीची, कारण सगळ्यांसाठीच हा विषय नवीन आहे. मग डेफिनेशन काय आहे, नेचर काय आहे, स्कोप काय आहे सोशिओलॉजीमध्ये, इम्पॉर्टन्स ऑफ सोशिओलॉजी काय आहे. सो जसं की आपल्याला इतकं तर कळलंय की सोशिओलॉजी म्हणजे बेसिकली आपण इंडियन सोसायटी किंवा इन शॉर्ट सोसायटी कशी चालते, कशी काम करते, ऍज अ अवेअर सिटीझन म्हणून आपण सोसायटीसाठी काय करू शकतो किंवा कसं बघू शकतो सोसायटीकडे, हे सगळं आपल्याला सोशिओलॉजी शिकवणार आहे. तुम्ही पाहिलं असेल की आपले फ्रेंड्स जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाचं काहीतरी मत असतं, एक वेगळं मत असतं. आपण जसं आपल्या फ्रेंड सोबत वागतो सिमिलरली आपण आपल्या पेरेंट्स सोबत, आपण आपल्या रिलेटिव्ह सोबत, नेबर सोबत वागतो का नाही. प्रत्येकाशी आपलं रिलेशन वेगळं असतं डिपेंडिंग अपॉन त्या पर्सनचं वय, मान किंवा आपल्या त्याच्याशी रिलेशन हे सगळं बघून आपण त्या पर्सन सोबत वागत असतो. सो तेच आपण हेच बघतो की लोक आपापसात वेगळं कसं वागतात किंवा आपले ट्रेडिशन्स काय आहेत, आपल्या व्हॅल्यूज काय आहेत, कशा पद्धतीने हे सगळे जे ट्रेडिशन्स, व्हॅल्यूज, कस्टम्स जे आहेत तर ते आपल्या ऍक्शन्स वरती इम्पॅक्ट टाकत असतात किंवा इन शॉर्ट पूर्ण सोसायटीवरती इम्पॅक्ट टाकत असतात. जे पण सोशल प्रॉब्लेम्स आहेत, पॉवर्टी असेल, इनइक्वालिटी आहे, डिस्क्रिमिनेशन आहे, हे कसं होतं हे सगळ्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो पुरेसं इंट्रोडक्शन झालेलं आहे. So in this first unit, students will learn how sociology is a different discipline of knowledge. म्हणजे हे एक वेगळं ब्रांच आहे, वेगळीच ब्रांच आहे नॉलेजची. It attempts to give an overall idea of the nature of sociology.
To understand the field or scope of sociology, it is also important objective of our study. This unit will attempt to trace the relationship between the emergence of sociology and the social and intellectual conditions of 18th and 19th century in Europe. सो बेसिकली याच्यामध्ये आपण हे पण बघणारच आहोत की नेमकं सोशिओलॉजी काय आहे. त्यासोबतच सोशिओलॉजी जेव्हा चालू म्हणजे आधीपासून सोशिओलॉजी ही ब्रांच नाहीये, ही कधी आली 18-19 सेंचुरीमध्ये आली. आपण पाहतो की हिस्ट्री असेल, वैदिक जे पण गोष्टी आहेत त्या असतील, लिटरेचर आहे, हे सगळं खूप आधीपासून होतं. मॅथमॅटिक्स वगैरे खूप आधीपासून आहे, त्याचा अभ्यास खूप आधीपासून केला जातोय. पण सोशिओलॉजी ही जी काही ब्रांच आहे ही इतकी जुनी नाहीये, ती 18th-19th सेंचुरीमध्ये आलेली आहे. मग ती कशी काय डेव्हलप झाली, कशी एमर्ज झाली, त्यासोबतच 18-19 सेंचुरी मधल्या सोशल आणि इंटेलेक्चुअल कंडिशन्स काय होत्या, बेसिकली युरोप बद्दल आपण आधी बघणार आहोत, मग आपण इंडियन सोशिओलॉजिस्टकडे पण येणार आहोत. सो अशाच पद्धतीने ही जी सोशिओलॉजी ब्रांच आहे सगळ्यात पहिल्यांदा युरोपमध्ये आली. Sociology emerged as an independent and separate discipline only around the middle of the 19th century आणि तेव्हा खरं तर ही ब्रांच आली. याच्या आधी असं नव्हतं सोशिओलॉजी वगैरे काय, इव्हन फिलॉसॉफी वगैरे पण नव्हतं आधी. सगळं हिस्ट्रीमध्ये किंवा हिस्ट्रीमध्येच म्हणूया आपण, हे सगळं मर्ज होतं किंवा एकत्र नॉलेज होतं हे सगळं. पण नंतर हळूहळू जसं की सोशिओलॉजी डिफरंट क्रायटेरियावरती काहीतरी फोकस करते, फिलॉसॉफीचं वेगळं असं काहीतरी आहे. सो नंतर या सगळ्या ब्रांचेस ज्या आहेत त्या तयार झाल्या. The emergence of sociology no doubt has changed the approach to study of human society. आणि बेसिकली सोशिओलॉजी फोकसेस ऑन ह्युमन सोसायटी. सो तुम्हाला याच्यामध्ये जे पाहायला मिळेल, नो डाऊट हाच सब्जेक्ट जो आहे तर तो हिस्ट्रीशी तुम्हाला कनेक्ट करेल, तुम्हाला थोडंफार जॉग्रफीशी पण कनेक्ट करेल, तुम्हाला पॉलिटिकल सायन्सशी कनेक्ट करेल, फिलॉसॉफीशी कनेक्ट करेल. सो सगळ्याच चॅप्टर्स सगळ्याच सब्जेक्ट सोबत हे जे टॉपिक आहेत याच्यामध्ये ते कनेक्ट तुम्हाला करता येतील. ठीक आहे. इट बिकम अ डिस्टिंक्ट, युनिक अँड यंग सोशल सायन्स. The major concern of sociology is society, particularly human society, and hence it is popularly known as science of society. So basically sociology is nothing but the science of society, the study of human society. Hence it is a social science. It has acquired a distinct status for itself. Today its important and practical usefulness is widely recognized all over the world. सो आता आपल्याला कळतंय की खरं तर हा विषय खूप जास्त प्रॅक्टिकल आहे, इम्पॉर्टंट आहे. इव्हन तुम्ही पाहिलं असेल युपीएससी मध्ये पण तुम्ही जर सीएससी देणार असाल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सिव्हिल सर्वंट बनायचं आहे, तर त्याच्यामध्ये पण सोशिओलॉजी ॲज अ ऑप्शनल खूप जास्त लोक घेतात आणि त्याचा जास्त मार्क्स मिळवण्याचा रेट पण खूप चांगला आहे. सो याचं कारण असं आहे की एकतर सगळ्या इव्हन तुम्ही पाहिलं असेल की जे सायन्स फील्डवाले आहेत तर ते सुद्धा सोशिओलॉजी प्रेफर करतात. द रिझन इज की हा विषय एकतर लॉजिकल आहे, काहीतरी रट्टा मारायचा म्हणून असं नाहीये, प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी रिझन असणार आहे. सो दॅट्स वाय हा थोडासा लॉजिकल असल्यामुळे त्याचं आता सगळ्यांना महत्व कळतंय किंवा सगळेजण याचा अभ्यास करायचा आहे सगळ्यांना. Sociology is also concerned with the life and activities of human being. It studies the origin and development of the human society, its structure and function. So sociology हा विषय is not related only to the human beings की ह्युमनचं ओरिजिन कसं झालं, काय झालं, डीएनए वगैरे ते सगळं अँथ्रोपोलॉजी मध्ये येतं. त्याचा अभ्यास नाही करायचा आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे, ह्युमन सोसायटीज कशा बनल्या, ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन सोसायटीचा अभ्यास करायचा आहे. सोसायटीचं स्ट्रक्चर कसं आहे, सोसायटी कशी फंक्शन करते. इट डिटरमाइन्स द रिलेशनशिप अँड इंटरडिपेंडन्स बिटवीन डिफरंट एलिमेंट्स ऑफ सोशल लाईफ. सो आता आपण बघतो की समाजामध्ये आपण म्हणतो समाज काय आहे, माणसांपासून समाज बनतो. समाजामध्ये लोकांचे गट असतात, ज्यांचे विचार जुळतात त्यांचा एक गट बनतो. सो हे लोक आपापसात कसं बिहेव करतात, यांचा मोटिव्ह काय आहे, यांचे विचार काय आहेत, यांचा एक रूट काय आहे यांचा. सो त्या सगळ्याचा अभ्यास करणं हे सगळं ह्युमन सोसायटीमध्ये येतं. सो इट फोकसेस ऑन स्टेबिलिटी अँड चेंजेस इन द सोसायटी, इव्हॉल्युशन अँड रिव्हॉल्युशन ॲज वेल एज. सो बेसिकली आता समाज म्हटलं की समाजामध्ये इव्हॉल्युशन होत राहणार काहीतरी. आता आपण बघतो की जसं अर्ली वेदिक एज मध्ये आपण फक्त वेदांचा अभ्यास करायचो, 4 वेद जे आहेत किंवा उपनिषद जे आहेत त्यांचा अभ्यास करायचो. आता आपण वेदांचा पर्टिक्युलरली अभ्यास करतो का, नाही. आता आपण टेक्नॉलॉजीचा अभ्यास करतो. आता आपण एखादी ब्रांच निवडतो, फॉर एक्झाम्पल मेडिकल सायन्स असेल, नो डाऊट आयुर्वेद आधी पण होतच किंवा याच्याशी निगडीत गोष्टी आधी पण शिकवल्या जात होत्याच, पण आपण पर्टिक्युलरली तेच 4 वेद शिकतो का, नाही. आता आपण काळानुसार स्वतःची शिक्षण पद्धत बदललेली आहे. सो तो पण समाजच होता, हा पण समाजच आहे, पण डेव्हलपमेंट झाली, इव्हॉल्युशन झालं, काहीतरी बदल घडून आलं, चेंज घडून आला. सो हे सगळं कशामध्ये आहे, ह्युमन सोसायटीमध्ये आहे. त्यासोबतच रिव्हॉल्युशन होत गेलं. आता रिव्हॉल्युशन स्टँड्स फॉर व्हॉट, क्रांती, इंडस्ट्रियलायझेशन असेल, हे सगळं एक प्रकारचं काय आहे, रिव्हॉल्युशन आहे. So sociology is an independent social science which stands on scientific inquiry of social phenomena. In short, sociology is the science of social relationships and the social behavior. So how we behave in the society,
हाऊ आर आवर रिलेशनशिप्स विथ द पीपल इन द सोसायटी, या सगळ्याचा अभ्यास आपण सोशिओलॉजी मध्ये करतो. सो सोशिओलॉजी इज अ सायन्स ऑफ सोसायटी, हे आपण पाहिलं. इट स्टडीज सोशल रिलेशनशिप अँड सोसायटी, हे पण आपण पाहिलं. वी स्टडी सोशल रिलेशनशिप, इट्स फॉर्म्स, व्हरायटीज, पॅटर्न्स, ॲज वेल एज सोशल ग्रुप्स, सोशल स्ट्रक्चर, सोशल स्टेटस, सोशल नॉर्म्स. नॉर्म्स म्हणजे काय, ट्रेंड्स म्हणू शकतो आपण. अर्थात जसं की खूप आधीच्या काळामध्ये, फॉर एक्झाम्पल जेव्हा आपला भारत इंडिपेंडंट नव्हता झाला किंवा आधीच्या एजमध्ये आपण म्हणू शकतो की तेव्हा चाइल्ड मॅरेज वॉज द सोशल नॉर्म. म्हणजे नॉर्मली चाइल्ड मॅरेज केलं जायचं त्या काळामध्ये. तसा तो ट्रेंड किंवा तो नॉर्म आता आहे का, नाही. सो बेसिकली जी रेग्युलर प्रॅक्टिस आहे, जी केली जातच होती, सो दॅट वॉज त्या एजमध्ये ते नॉर्मली ते सोशल नॉर्म होतं. पण आता असं नाहीये ते, ठीक आहे. सो जे पण सोशल प्रॉब्लेम्स आहे, द चेंजिंग नेचर ऑफ सोसायटी अँड द नंबर ऑफ अदर थिंग्स, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. We shall begin with a very simple question. What is sociology? The answer is also very simple. Sociology is a study of man in the society. आता इथे man म्हणजे not regarding to the gender, male gender नाही. Man represents the whole human being. Maybe it is female, it is male, it is transgender, whatever. So the man represents the human being. Whether it is male, female, त्याच्याने काही फरक पडत नाहीये. Man is the human. ठीक आहे. सो कधीही जेव्हा या पर्टिक्युलरली सोशिओलॉजी मध्ये आपण जेव्हा सोसायटीचा अभ्यास करतोय आणि जेंडर स्पेसिफाय केलं नाहीये कुठल्याही याच्यामध्ये, तर तेव्हा मॅन रिप्रेझेंट्स व्हॉट, द मॅन मीन्स ह्युमन. नथिंग रिलेटेड टू मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर, नो. मॅन इज ह्युमन ओनली. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओके, सो वेर वर वी. So, next is sociology is a scientific study of social events in the society. To understand the exact and scientific definition of sociology, we first have to take into account how the word sociology is derived. So, the etymology of the word sociology म्हणजे कुठून आला हा शब्द. आपण म्हणतो ना हिस्ट्री कुठून आला, हिरोडोट्सने सगळ्यात पहिल्यांदा हिस्ट्रीचा यूज केला, तर तिथून हिस्ट्री शब्द आला. सिमिलरली सोशियोलॉजी हा शब्द कुठून आला, तर द फ्रेंच फिलॉसॉफर ऑगस्टे कॉम्टे, आता ह्याचा उच्चार प्रत्येक जण वेगळं करू शकतं कारण इट्स फ्रेंच वर्ड, नॉट इंडियन वर्ड, सो वी हॅव दॅट फ्रीडम. इज कन्सिडर्ड टू बी द फादर ऑफ सोशियोलॉजी. He accredited with coining the term sociology in 1839. So first of all, he introduced us by through the word sociology, की सोशियोलॉजी काय आहे, याला आपण सोशियोलॉजी म्हणू शकतो. ठीक आहे. सो त्याच्यामुळे त्यांना आपण फादर ऑफ सोशियोलॉजी पण म्हणतो, ऑगस्टे कॉम्टे. in 1839. So as we have already seen की हा विषय आधी नव्हताच, मिड ऑफ 19th century हा विषय आला. ठीक आहे. He wrote the book Positive Philosophy and in its 4th volume he mentioned for the first time the word sociology. So जसं की आपण पाहतोय आधी ही ब्रांच किंवा हा शब्दच नसल्यामुळे फिलॉसॉफी, हिस्ट्री हे सगळे एकाच हिस्ट्रीमध्ये सगळं यायचं. पण हळूहळू लोक त्याच्यावरती वेगळा विचार करू लागले, त्याला वेगळं एक महत्व दिलं जाऊ लागलं. सिमिलरली सोशियोलॉजी हा वर्ड आला. Sociology is composed of two different words, Latin words, that is socius. Socius means what? Meaning companion or associate, and which eventually was referred to as society. So basically socius means was society, social, समाज ज्याला आपण म्हणतो, and the Greek word logos. So actually it's logy. लॉजीचा ओरिजिनल जो शब्द आहे ज्याच्यापासून लॉजी आला, दॅट इज लोगस. लोगस मीन्स वॉट, अभ्यास, स्टडी. ठीक आहे, सायन्स. The etymological meaning of sociology is the science of society. So previously Comte termed this science as a social physics. Later on, it popularly came to be known as sociology. He found the need for a new science to study social phenomena from a scientific approach. So yes, again मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की हा विषय एकतर प्रचंड लॉजिकल आहे, याच्यामध्ये काही उगाच घडत नाहीये. जे काय घडलंय त्याच्या मागे प्रॉपर रिझन्स आहेत. जो आपण अभ्यास करणार आहोत ते कशामुळे होते, का होतंय, एखादी परंपरा आहे तर ती का आहे, आणि ती आहे तर त्याच्यामुळे काय फरक पडतो सोसायटीमध्ये, चांगला फरक आहे की वाईट फरक आहे, हे सगळंच आपल्याला लॉजिकली याच्यामधून अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, डन. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, नाव विल सी द डेफिनेशन्स, की प्रत्येकाने, अर्थात आता कुठलाही विषय घ्यायचं म्हटलं किंवा कुठलाही टॉपिक घ्यायचं म्हटलं तर प्रत्येकाचं मत वेगळं असणार. आज मी सोशियोलॉजी अशी शिकवते, दुसरे कोणीतरी वेगळ्या पद्धतीने शिकवेल. नो डाऊट सोशियोलॉजीचा बेसिक कॉन्सेप्ट किंवा बेसिक ऑब्जेक्टिव्ह तेच असणार आहे, पण प्रत्येकाची पद्धत, शैली सगळं वेगळं असतं. सिमिलरली ऑगस्टे कॉम्टेने काय सांगितलं की सोशियोलॉजी इज द सायन्स ऑफ सोशल ऑर्डर अँड प्रोग्रेस. सो बेसिकली हा जो समाज आहे, ही जी सोसायटी आहे, याच्यामध्ये ऑर्डर्स आहेत. आता ऑर्डर्सचं मिनिंग आपण वेगळ्या पद्धतीने पण काढू शकतो,
पण लेट अस जस्ट नॉट गो डीप इन टू दॅट, कारण ते आपण पूर्ण या विषयामध्ये बघणारच आहोत. बट इट्स अबाउट द सोसायटीचं प्रोग्रेस कसं झालं, आधी कशी होती, आता कशी आहे, मग ते सगळ्या ह्याच्यामध्ये असू दे, ते परंपरा असू दे, ते लाईक कस्टम्स असू दे, सगळं सगळं त्याच्यामध्ये येणार आहे, विचार वगैरे सगळंच येणार आहे. नेक्स्ट आहे जॉर्ज सिमल, सिम्यूल, whatever. So sociology is the science of the forms of human interrelations. So again तेच आहे, म्हणजे मुद्दा काय आहे की वी आर स्टडिंग अबाउट द ह्युमन बिहेवियर, वी आर स्टडिंग अबाउट द ह्युमन सोसायटी अँड द रिलेशन्स ऑफ ह्युमन विथ इच अदर. तेच मुद्दा इथे मांडायचा आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरी काय म्हणते की द सोशियोलॉजी इज द स्टडी ऑफ डेव्हलपमेंट, स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द ह्युमन सोसायटी. डन, क्लिअर आहे, सगळ्यांचं तेच म्हणणं आहे. So when we analyze this definition, we came to know that most sociologists have emphasized social relations and social events as the subject matter of sociology. कारण हाच मुद्दा आहे किंवा हाच मोटिव्ह आहे या विषयामागचा. There is no consensus about sociologists regarding one common definition because of the complexity of the subject and the subject matter. So कोणाचं असं हेच डेफिनेशन आहे किंवा हे सोशियोलॉजी हेच आहे असं कोणाचं नाहीये, कारण अर्थात सब्जेक्ट वास्ट आहे. वास्ट म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की खूप सारे ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये येऊ शकतात. प्रत्येकाचं पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळं असतं, कारण सोशियोलॉजी इज ऑल अबाउट पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ अनादर ह्युमन ऑर द ह्युमन. ठीक आहे. सो त्याच्यामुळे प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असू शकतो. पीओव्ही वापरूया आपण त्याला शॉर्टकटमध्ये. नेक्स्ट आहे हावेवर दिस डेफिनेशन्स इंडिकेट 3 मेजर पॉईंट्स. बट तरी पण सगळ्यांचे डेफिनेशन जेव्हा आपण वाचतो तेव्हा 3 मेन पॉईंट्स आहेत. पहिलं पॉईंट इज ते एम्पथाइज द सायंटिफिक नेचर ऑफ सोशियोलॉजी, दॅट व्हॉट एक्झॅक्टली इज सोशियोलॉजी, तर द स्टडी ऑफ ह्युमन सोसायटी किंवा द रिलेशन्स बिटवीन द ह्युमन्स. Next आहे they stress on the relation between human beings and society. It is clear that sociology is a complex social science which differs from all the other social sciences. So basically social science आपण आतापर्यंत काय बघायचो की सोशल सायन्स मध्ये म्हणजे when we were like around 9th standard or 8th-9th standard we have studied की सोशल सायन्स मध्ये काय येतं, हिस्ट्री येतं, जॉग्राफी येतं अँड पॉलिटिकल सायन्स किंवा याच्या आधी सिविक्स यायचं. सो बेसिकली त्याला आपण सोशल सायन्स म्हणायचो. बट धिस सोशियोलॉजी इज डिफरंट फ्रॉम ऑल दो स्टफ्स. नो डाऊट की त्याचा इसेन्स असणार आहे, हिस्ट्रीचा इसेन्स आहे, जॉग्राफीचा आहे, पॉल सायन्सचा आहे, बट तरी पण हे काहीतरी वेगळं आहे. हा एक वेगळा विषय आहे. ओके, सो नेक्स्ट इज व्हॉट इज द सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन. Do fish in the sea know anything about ocean currents or marine biology? Probably not. Of course. Why do they need to know this? Like nothing is doing about like म्हणजे त्यांना काही फरक नाही पडलं पाहिजे की याच्याने काय होतंय, कसं होतंय. त्यांना हे नॉलेज असण्याचं काही रिझनच नाहीये. ठीक आहे. Probably they don't know. Like most humans are more like fish. We do not generally understand the societies and culture which are created by us. So आपणच क्रिएट केलेला आहे समाज. आपण म्हणजे आपण नाही क्रिएट करत बसलो, बट आपल्या पूर्वजांनी क्रिएट केलेलं आहे. आपल्या आधीच्या जनरेशननी, त्याच्या आधीच्या जनरेशन पासून एक क्रिएट होत आलेलं आहे. So we need to know something more than the common sensical knowledge to understand the world around us. The sociological imagination is a means to see through our everyday knowledge and make adequate sense of our own lives. The Sociological Imagination is a book written by sociologist C. Wright Mills in 1959. According to Mills, the best sociologists seem to possess a special way of thinking. सो बेसिकली जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं आपल्याला कळेल की अरे हे आतापर्यंत हा कस्टम फॉलो केला जायचा, याच्या मागचं कारण असंही असू शकतं. सो वी विल लाईक एबल टू अंडरस्टँड डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यूज ऑफ इच पर्सन, लाईक इच सोशियोलॉजिस्ट टू बी स्पेसिफिक, की असं पण असू शकतं किंवा असं पण झालेलं होऊ शकतं, म्हणूनच हा कस्टम आहे. सो बेसिकली ते जे काही थिंकिंग पॉवर आहे, एक स्पेशल थिंकिंग पॉवर आहे, ती पण आपल्यामध्ये डेव्हलप होते. सो वेन वी स्टडी दिस सब्जेक्ट. So this special perspective allows them to understand the interrelationship between the individual lives and the societies. Mills argued that we needed a sociological imagination not only to make sense of our problems but also to be able to act towards these problems in an effective manner. सो बेसिकली हे फक्त लाईक वी नो की आपल्या समाजामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, सोसायटीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. सो सोशियोलॉजी ऑल्सो मेक्स अस अंडरस्टँड दोज प्रॉब्लेम्स की ते कशामुळे आहेत, का आहेत, ते तर ठीक आहे. वी कॅन सेन्स दोज प्रॉब्लेम्स, वी कॅन फाइंड आउट द लॉजिक बिहाइंड दोज प्रॉब्लेम्स, ते पण ठीक आहे. पण या प्रॉब्लेमसाठी सोल्युशन्स काय आहेत, याच्यामध्ये आपण कसं इफेक्टिव्हली ऍक्ट करू शकतो, आपलं काय स्टँड असू शकतं, हे पण कुठेतरी सोशियोलॉजी आपल्याला सांगत असते. So now let us study about the nature of sociology. So we all know sociology is a social science. It is a branch of knowledge that provides us information about social life of human beings and society at large scale. So हे मी पटापट रीड करते कारण ते तुम्ही पण रीड करू शकता, कारण हे ऑलरेडी एक्सप्लेन करून झालंय. So in many respects
sociology differs from all other social sciences. To understand the nature of sociology, it is essential to look at the following points. So आतापर्यंत आपण म्हणतोय की sociology is different from social sciences. How it is different? Let us see. So sociology is an empirical science. Sociology studies and analyzes social facts on the basis of scientific method. It is not based only on armchair philosophy or speculation. Rules are framed in sociology with the help of observation and experiences. This is actually the most important point. Like if we are studying about human behavior, if we are studying about human relationships, it's mandatory that we should be we should, or the sociologists who have already written these all things, so they must have studied the human behavior, they must have observed how human behaves with each other, uh, how humans are having the relationships with each other, no, right? So basically it is all about observation, it is all about experiences. So like when we talk with the person in front of us, तर आपण directly त्याला त्याच्यावरती आपण जजमेंट नाही पास करू शकत. वी हॅव टू बी विथ दॅट पर्सन, वी हॅव टू गेट टू नो व्हॉट दॅट पर्सन थिंक्स. सो दिस इज ऑब्झर्वेशन, दिस इज एक्सपिरियन्स विथ दॅट पर्सन, आणि मग तुमचं एक रिलेशन डेव्हलप होतं त्या व्यक्तीसोबत. सिमिलरली, so sociology holds that empiricism is its central feature of science. So do you know what is meant by empiricism? It is the philosophical doctrine. It is like doctrine म्हणजे एक संज्ञा आहे, एक असं काहीतरी शब्द आहे, that all human knowledge is derived from experiences. Experiences of what? Experiences which comes from sensory experiences, which comes from observations, which like which starts with the primary knowledge. लाईक आपल्याला कळतं की आपण हात लावल्यानंतर एखादी वस्तू गरम आहे, एखादी वस्तू सॉफ्ट आहे, समथिंग इफ इट टेस्ट वी गेट टू नो की त्याची टेस्ट काय आहे. सो बेसिकली या सेन्सरी ऑर्गन आय मीन सेन्सेस मधून जे काही नॉलेज आपल्याला मिळतं त्याच्या अकॉर्डिंगली अभ्यास करणं किंवा त्याच्यामधून आपलं नॉलेज, आपले एक्सपिरियन्सेस डेव्हलप करणं इज समथिंग रिलेटेड टू एम्पिरिसिझम. सो एम्पिरिसिझम होल्ड्स दॅट नॉलेज इज बेस्ड ऑन ऍक्च्युअल एक्सपिरियन्सेस ऑफ द रिसर्चर. तर हे असं नाहीये. फॉर एक्झाम्पल, वाय एम ऑलवेज कम्पेअरिंग विथ हिस्ट्री इज जस्ट बिकॉज की तुम्हाला हिस्ट्री बद्दल सगळं माहिती आहे आणि आता आपण नवीन विषय शिकतोय. सो इफ वी कम्पेअर तर तुम्हाला इझी जाईल समजून घ्यायला की नक्की हा विषय काय आहे. सो इन हिस्ट्री आपल्याकडे काहीतरी प्रूफ असतं, ते आपण बघतो, त्याच्या अकॉर्डिंगली आपण हिस्ट्री लिहित जातो. सो वी वर नॉट देअर टू सी की तेव्हा काय घडलं होतं. We can't recreate those scenes again because we don't have those kings and everyone so that we can recreate those scenes. No. So basically this is all about की काहीतरी घडलं होतं, काहीतरी प्रूफ मिळाले, वी लाईक आपल्याला ते कळलं की ते खरंच विश्वास ठेवणं योग्य आहे, ट्रस्टेबल आहेत आणि आपण त्याच्यावरती इतिहास लिहिला. दॅट इज व्हॉट वी आर स्टडिंग. बट सोशोलॉजी इज नॉट लाईक दॅट. सोशोलॉजी इज ज्याने कोणी लिहिलंय त्याने ते एक्सपिरियन्स केले, त्याच्याकडे त्याचे एक्सपिरियन्सेस आहेत, रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस आहेत, त्याने रिअल लाईफ ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि मग त्याने ते जे पण थिअरीज किंवा हायपोथेसिस आपण बघणार आहोत सोशोलॉजीमध्ये, ते सगळे त्याने स्वतः एक्सपिरियन्स करून मांडलेले आहेत. ओके. Sociology is a theoretical and applied science. There is a systematic development and formulation of sociological theory. Verification of already existing theories and formulation of new theories is a constant process in sociology. So again, because it is like something related to real life experiences, human society and human relationships, we can always try to like verify whatever theories given by the sociologist की हे असं असं घडू शकतं का, आता पण ह्युमन्स असे बिहेव करू शकतात का, किंवा आता पण ते या समाजामध्ये पण ते लागू पडू शकतं का, हे सगळं आपण सोशोलॉजीमध्ये व्हेरीफाय करून पण बघू शकतो. Hence it is known as pure science. However, today we cannot call sociology as a pure science since many branches of sociology are based on application of sociological knowledge to the field. Hence it is a pure as well as an applied social science. But again, सगळ्याच गोष्टी काय आपण व्हेरीफाय आणि प्रूव्ह नाही करू शकत. सो इव्हन त्याच्यामध्ये त्याला आता आपण प्युअर सायन्स नाही बनणार, त्याला आता आपण अप्लाइड सायन्स म्हणू शकतो. So sociology is a factual science. The aim of sociology is to find out the reality of society. Sociology understands society as it is. It confines itself to what is and not what should be or what ought be. Like की कसं आहे, कसं कसं चालत आलेलं आहे आतापर्यंत, समाज कसा असला पाहिजे आणि समाज कसा आपण बदलू शकतो वगैरे, हे सगळं ह्याच्यामध्ये सांगितलं जातं. Sociology studies the constructive part and destructive elements in the society, moral and immoral, organized and disorganized aspects of society. Next is sociology is a holistic science. So what do you mean by holistic science? So sociology studies society as a whole. म्हणजे आपण पूर्ण सोसायटीचा अभ्यास करतो. इट इज नॉट रिलेटेड टू की फक्त एवढाच एस्पेक्ट ऑफ द सोसायटी किंवा फक्त एवढंच याच भागामधलं फक्त. फॉर एक्झाम्पल इन पॉल सायन्स आपण फक्त पॉलिटिकलचाच अभ्यास करतो किंवा पॉलिटिक्स
पॉलिटी बद्दल अभ्यास करतो. सो रिगार्डिंग टू द सोसायटी वी डोंट स्टडी. सिमिलरली इन सोसायटी आपण सगळ्याच गोष्टींचा थोडा थोडा अभ्यास करतोय. सो दॅट यू कॅन सी की याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्याच नॉलेज किंवा सगळ्याच ब्रांचेसचं नॉलेज आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाहायला मिळणार आहे. So emergence and scope of sociology. To understand the emergence of sociology, we must understand the relationship between society and ideas. There is always a link between social conditions of a period and ideas which arise and dominate in that period. सो आता आपण बघणार आहोत की हे जे सोशिओलॉजी वगैरे आहे ते नेमकं कसं एमर्ज झालं. आपण बघितलं की युरोपमध्ये झालं होतं, आपण हे पण बघितलं की 18-19 सेंचुरीमध्ये झालं होतं. पण लाईक व्हॉट इज ऍक्च्युअली लाईक रिझन प्रोसेस ऑफ दिस. The roots of ideas developed by early sociologists lies in the social conditions that prevailed in Europe. So again, Europe मधलंच आहे हे. The emergence of sociology as a scientific discipline can therefore be traced to the period of European history which saw such tremendous social, political, and economic changes embodied by the French Revolution and Industrial Revolution. सो ॲज ऑल ऑफ यू नो की युरोपमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत, फ्रेंच रिव्हॉल्युशन असेल किंवा आफ्टर दॅट रशियन रिव्हॉल्युशन असेल. सो बेसिकली या ज्या सगळ्या गोष्टी होत्या याच्यामुळे युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोसायटीमध्ये चेंजेस झाले होते. मग ते अर्थात पॉलिटिकल, सोशियल, इकॉनॉमिकल सगळ्याच एस्पेक्ट्समध्ये चेंजेस झाले होते. सो मग हे सगळे जे चेंजेस आहेत, दिस इज ऑल टुगेदर अ डिफरंट पार्ट, डिफरंट सिलेबस असल्याप्रमाणे होतं ते, कारण हे खूप वेगळं होतं. So this period of change in the European society is known as Enlightenment period. कारण हे सगळे जे काही बदल झाले होते त्याच्यामध्ये खूप चांगले एस्पेक्ट्स पण होते किंवा फॉर द बेनिफिट ऑफ युरोप अशा खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा होत्या. सो त्याच्यामुळे या पिरियडला आपण एनलाइटमेंट ऑफ युरोप किंवा एनलाइटमेंट पिरियड ऑफ युरोप असं म्हणतो, बिकॉज इट एम्बॉडीड द स्पिरिट ऑफ द फ्रेंच फिलॉसॉफर्स ऑफ द 18th century. So the Enlightenment period marked a radical change from traditional thinking to new ways of thinking and looking at reality. सो ॲज यू ऑल नो, म्हणजे जस्ट आपण जर इंडियामधलं पण बघायचं म्हटलं तर आधी कसं व्हायचं की लाईक कुठल्या तरी कोणीतरी सांगितलं की रिलिजियस असं असं काय काय आहे, तर आपण ते मान्य करायचो आणि त्याप्रमाणे बिहेव करायचो. बट आफ्टर अ सर्टन टाइम जेव्हा रेनिसन्स झालं, आफ्टर दॅट न्यू लाईक देर वॉज अ रिबर्थ ऑफ लाईक व्हॉट वी कॅन से, सोसायटीमध्ये रिबर्थ झालं की लोक आता प्रश्न विचारू लागले होते की हे असंच का करायचं. लाईक कुठे पण विधी करायची आहे तर आपण ब्राह्मणला बोलवायचो, ती विधी करायचो. बट नाव पीपल स्टार्टेड आस्किंग क्वेश्चन्स की आपण असंच का करतोय. सो लाईक दे स्टार्टेड आस्किंग क्वेश्चन्स टू द कस्टम्स, टू द सोसायटी एक्सेट्रा. सो तिथून रिबर्थ झालं सोसायटीचं असं आपण म्हणू शकतो. सिमिलरली युरोपमध्ये पण अशाच पद्धतीने जे काही ओल्ड थिंकिंगनुसार सगळं युरोप चाललं होतं त्याच्यामध्ये आता नवीन पॉईंट ऑफ व्ह्यूज आले, नवीन थिंकिंग आलं, लुकिंग ॲट द रियालिटी. इंडिव्हिज्युअल स्टार्टेड क्वेश्चनिंग ईच अँड एव्हरी एस्पेक्ट ऑफ लाईफ. येस, ऑफकोर्स. सो जोपर्यंत कोणी प्रश्न नाही विचारत तोपर्यंत कुठलाच बदल नाही घडून येत. लाईक आपण जसं चाललंय तसं आपण चालू देतो, पण जर कोणी क्वेश्चन विचारलं तर त्याचा आन्सर शोधण्यामध्ये नवीन एखादा काहीतरी थिंकिंग येऊ शकतं, नवीन काहीतरी एस्पेक्ट येऊ शकतो समोर, राईट. सो प्रत्येकाने क्वेश्चन विचारायला सुरुवात केली आणि सायंटिफिक अँड रॅशनल थिंकिंग रिमेन द प्रॉमिनंट वे ऑफ लाईफ. आणि ऑफकोर्स जेव्हा आपण क्वेश्चन्स विचारतो तेव्हाच लाईक वी कॅन सी की त्या ठिकाणी काहीतरी सायंटिफिक अप्रोच पाहायला मिळतो, काहीतरी रॅशनल थिंकिंग पाहायला मिळते. अदरवाईज जसं चाललंय तसंच कंटिन्युअसली चालत राहतं. So the next is we have given the meaning of the word enlightenment. So the period of European thought which is equated with an emphasis on reason, experience, challenge to religious and traditional authority, and gradual emergence of the ideas of secular, liberal, and democratic society. So basically, after revolution, industrial revolution or French revolution, there was emergence of the certain ideas regarding the society should be secular. Secular means there should not be any discrimination depending upon the caste, the religion, etc. So everyone should respect other person's caste or religion. Next is liberal society, like no one should have forced to follow some traditions, like everyone should have their own thoughts. Next is democratic society, etc. So the intellectual forces of this period produce positive, logical, rational, and scientific thinking. They also emphasized casual relations, focus on the cause and effect of relationships. Among the intellectuals who can mention Thomas Hobbes, John Locke, Rousseau, Francis Bacon, Cicero, and many more. So let us like study about all these sociologists. The Industrial and French Revolution challenged the central features of old Europe. Classes were reorganized, old classes were outthrown, and new classes came into existence.
So classes, so that we can define like as per Karl Marx, the classes are like rich class, poor class. Okay, so Karl Marx ने काय सांगितलं होतं की there will be the classes conflicts, like the richer and the poorer, they will fight over the things which are available, or okay, so there will be always the differences or conflicts between these classes. So later on he also gave the solution, and that was like wasn't functional in Europe for certain period of time. Like they told that all the private property जे असणार आहे तर ती कुठल्याही प्रायव्हेट प्रॉपर्टी विल नॉट बी देअर, लाईक दे अबोलिश द प्रायव्हेट प्रॉपर्टी वाला कॉन्सेप्ट. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय झालं की प्रत्येकाकडे जेवढं याच्याकडे आहे तेवढंच त्याच्याकडे आहे, तेवढंच त्याच्याकडे आहे, तर सगळ्यांना सेम गोष्टी मिळू लागल्या. सो कोणाकडेच प्रायव्हेट प्रॉपर्टी जास्त आहे कमी असं काही नव्हतंच, कारण ते पूर्ण एबोलिश करून टाकलं होतं. सो लाईक दिस त्यांनी क्लास सिस्टमच रिऑर्गनाइज केली. रिलिजन्स वॉज क्वेश्चन अँड लॉस्ट इट्स इम्पॉर्टंट पोझिशन. तेव्हा तिथे कुठे रिलिजन वगैरे असलं काही बघितलंच नाही. एक तर क्लास होते, त्याच्यानंतर क्लास पण रिऑर्गनाइज केले, तिथे कुठेही रिलिजन बेस्ड असं काही क्लासिफिकेशन वगैरे असं काही नव्हतं. So next was की okay, so family structure and values were changing, the position of woman also started changing, monarchy was outthrown and democracy was introduced. सो बेसिकली आपण जे काही पुढे सोशोलॉजी मध्ये बघणार आहोत द चेंजेस इन द सोसायटी, तर त्याचा सगळ्याचा एक समरी इथे दिलेली आहे आपल्याला. सो मोनार्की, इनिशियली देर वॉज मोनार्की इन द युरोप ऑल्सो, बट आफ्टर द फ्रेंच रिव्हॉल्युशन तर ते हळूहळू चेंज होत गेलं आणि देन तिथे डेमोक्रेसी आली. ठीक आहे. सो हे मोनार्की टू डेमोक्रेसी कसं काही ट्रान्सफॉर्मेशन झालं किंवा कसं रिव्हॉल्युशन झालं, त्यासोबतच रिलिजन, कम्युनिटी, पॉवर, वेल्थ अँड द कॉन्सेप्ट ऑफ सोसायटी टूक अ न्यू फॉर्म. Here onwards, we are going to understand the different conditions under which sociology emerged. The social conditions, commercial and scientific revolutions, the intellectual forces, industrial and French Revolution, all had tremendous impact for radical changes in Europe, which resulted in the emergence of sociology. आणि इतके चेंजेस घडत होते सोसायटीमध्ये की त्याच्यातूनच एक नवीन ब्रांचच एमर्ज झाली, अँड दॅट इज व्हॉट सोशियोलॉजी इज. Factors that influence the emergence of sociology. Obviously, revolution, French Revolution, industrial revolution, commercial revolution. Okay, so commercial revolution refers to the series of events between 1450 CE to Common Era to 18,000 Common Era. So these events signaled a change from largely subsistence and stagnant economy of medieval Europe to more dynamic and worldwide system. So what do you mean by subsistence? It's like कसा बसा गुजारा करत होती इकॉनॉमी, किंवा कसा बसा पैसे खाण्यापुरते वगैरे जमा केले जात होते, rather than इकॉनॉमिक ग्रोथ, डेव्हलपमेंट या सगळ्यापेक्षा. स्टॅग्नंट इकॉनॉमी इज लाईक नो इकॉनॉमिक ग्रोथ, लाईक इन्क्रीजिंग अनएम्प्लॉयमेंट असेल, इन्व्हेस्टमेंट रिड्यूस झालेले आहेत, लिव्हिंग स्टँडर्ड्स आर डिक्लाइनिंग. सो बेसिकली इथपासून म्हणजे ही जी सिच्युएशन होती युरोपची, इथपासून चेंजेस झालेले आहेत. एक नवीन वर्ल्ड सिस्टम, एक लाईक युरोप इज कन्सिडर्ड ॲज दी हायली डेव्हलप्ड स्टेट, हायली डेव्हलप्ड कंट्री. सो लाईक वेन दे वर नॉट इवन एबल टू सर्व्हाइव्ह, किंवा एक स्टॅग्नंट इकॉनॉमी होती, तिथपासून ते डायनामिक वर्ल्ड वाईड इकॉनॉमी पर्यंत जे काही चेंजेस आहेत सोसायटीमध्ये. सो दिस इज समथिंग जे या एरामध्ये झालं होतं. So the commercial revolution refers to the expansion of trade and commerce to large scale production, which resulted in consolidation of economic and political power of Europe countries. So एक ऑब्विसली कशामुळे झालं, ट्रेड एक्सपांड केल्यामुळे झालं, इतर लोकांना युरोपमध्ये आणि युरोपमधलं ट्रेड बाहेर करणं हे पॉसिबल झालं, याच्यामुळेच ऑब्विसली इकॉनॉमिक ग्रोथ होऊ लागली. आणि इकॉनॉमिक ग्रोथ विल ऑब्विसली रिझल्ट इन टू की पॉलिटिकल पॉवर पण इन्क्रीज झाली. इतर कंट्रीजमध्ये त्याचा एक काय म्हणूया आपण, एक स्ट्रॉंग कंट्री, एक डेव्हलप्ड कंट्री, एक डेव्हलपिंग कंट्री अशी एक इमेज हळूहळू बनू लागली होती. सो दी शिफ्ट फ्रॉम लँड रूट्स टू सी रूट्स बिगेन. आणि अर्थात मग आपल्याला जर काही ट्रान्सपोर्ट करायचं असेल, लाईक इफ यू हॅव टू ट्रान्सपोर्ट समथिंग कुणाला तरी इंडियापर्यंत, तर सी रूट इज बेनिफिशियल. सो तसंच करत करत की इतर कंट्रीज पर्यंत जर ट्रेड वगैरे पोहोचवायचं आहे तर आपण सी रूट प्रेफर केलं पाहिजे. नेक्स्ट इज युरोपियन मार्केट्स वर फ्लडेड विथ न्यू कमोडिटीज, स्पेसेस, म्हणजे मसाला वगैरे, टेक्सटाईल्स असेल, ईस्ट कडून येणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्यांना मिळत होत्या. Expansion of banking services took place, and it was important feature of commercial revolution. पेपर करन्सी वॉज इंट्रोड्युस्ड, आणि दिस वॉज द टाइम की जिथे पेपर करन्सी आलं. एकतर बार्टर सिस्टम होती, त्यानंतर कॉइन्स वगैरे होतं, आता ऍक्च्युअली पेपर करन्सीला सुरुवात झालेली आहे. दिस रिव्हॉल्युशनरी चेंज ऑल्सो प्रमोटेड द राइज ऑफ मिडल क्लासेस टू इकॉनॉमिक पॉवर, विच बिकम व्हेरी इन्फ्लुएन्शियल.
जसं की आपण बघितलं की आधी क्लासेस जे होते कॉन्फ्लिक्ट रिच आणि पुअर असे होते. हळूहळू मिडल क्लास म्हणून एक नवीन क्लास आला ज्याच्यामध्ये रिच पण आहे पुअर पण आहे पण नाही म्हणजे आहे पण आणि नाही पण समथिंग लाईक दॅट की दोघांचं मधलं काहीतरी. सो दॅट वॉज मिडल क्लास पण त्याच्यामध्ये आलं ज्याच्याकडे इकॉनॉमिक पॉवर आहे पण ते इन्फ्लुएन्शियल पण आहेत बट वी कांट से देम पुअर और वी कांट से देम रिच. Next is all these changes have resulted into changing social relationships in the society. The nature and forms of such changes have become the subject matter of sociology. Second one is industrial revolution. So first we studied about commercial revolution ज्याच्यामध्ये आपण बघितलं की इकॉनॉमिक ग्रोथ कशी इम्पॅक्ट करते सोशल चेंजेस मध्ये किंवा इनफॅक्ट त्याचा अभ्यास आपण कसं करणार आहोत सोशिओलॉजी मध्ये. नाउ विल स्टार्ट विथ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. The industrial revolution that took place in 18th of century in the England brought about great changes in the social and economic life of the people. First in England, then in other countries of Europe and later in other continents. So initially started from the England आणि नंतर हे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ऑब्व्हियसली इट इज समथिंग रिलेटेड टू डेव्हलपमेंट आणि मग जे काही कंट्रीजला त्यावेळेस पॉसिबल होतं हे अडॉप्ट करणं किंवा हे एक्सेप्ट करणं हे कल्चर किंवा इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन त्या सगळ्या कंट्रीज याच्यामध्ये येत होत्या. सो फर्स्ट ते इंग्लंडमध्ये स्टार्ट झालं त्याच्यानंतर ते युरोपमध्ये गेलं अदर कॉन्टिनेंट्समध्ये पण गेलं. द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन वॉज नॉट अ सिंगल इव्हेंट. हे असं वाटतंय का म्हणजे की काल सुरू झालं आणि आज संपलं किंवा असं असं काही नाहीये. ही सिरीज ऑफ इव्हेंट आहे. रिव्हॉल्युशन इज समथिंग जे कॉन्स्टंटली चालू आहे. नॉट ग्रॅज्युअली दॅट इज इव्हॉल्युशन बट हे कॉन्स्टंटली चालू आहे कॉन्स्टंटली डेव्हलपमेंट होते कॉन्स्टंटली काहीतरी होतंय दॅट इज रिव्हॉल्युशन. So there were many interrelated developments that affected the social setting. During the Industrial Revolution, new tools and techniques were also discovered, which could produce goods on a large scale. During 1760-1830, a series of inventions of tools and techniques and organization of production took place. This gave rise to the factory system of production, thus a change in economy from feudal to capitalistic system of production. सो बेसिकली आधी आपल्याकडे कशी होती फ्युडल सिस्टम होती. नेक्स्ट व्हॉट हॅपन कॅपिटलिस्टिक सिस्टम आपल्याकडे चालू झाली. सो हे जे ट्रान्झिशन आहे हे जे चेंज आहे इकॉनॉमीमध्ये होणार आहे दॅट्स ऍक्च्युअली व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय होप की तुम्हाला फ्युडल सिस्टम माहिती आहे. फ्युडल सिस्टम इज लाईक की एक कोणीतरी लँड ओनर आहे तो बाकीच्या लोकांना ते सगळे गोष्टी करतोय लेबर प्रोव्हाइड करतोय इकॉनॉमी प्रोव्हाइड करतोय. त्याच्यानंतर कॅपिटलिझम मध्ये काय आहे वी कॅन से की आपल्याकडे स्वतःचे लँड आले म्हणजे आधी जमीनदार टाईप होतं फ्युडल इज लाईक जमीनदार टाईप की कोणीतरी आपल्याला काम देतंय एकाची कोणाची तरी जमीन आहे आणि सगळे लोक त्याच्याकडे काम करतायत. सो इट वॉज समथिंग लाईक दॅट. आणि कॅपिटलिस्टिक मध्ये असं आहे की इच अँड एव्हरी वन कॅन बाय दॅट लँड ऑर समथिंग ज्याच्याकडे पैसा आहे तो ते बाय करू शकतो. सो बेसिकली त्याला आपण म्हणू शकतो की फ्युडल पासून कॅपिटलिझम कडे लाईक वी मूव्ह ऑन. A class of capitalists emerged which controlled the industrial system. Due to this revolution, society moved from old handmade goods to the new age machine made goods. So yes, initially all the goods किंवा ज्या पण गोष्टी आपण आसपास बघतो त्या सगळ्या हँडमेड असायच्या. पण जसं जसं इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झाली. व्हॉट डू मीन बाय इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन? जे इंडस्ट्रीज आहेत ज्या गोष्टी इंडस्ट्रीज कशावरती काम करतात ज्या गोष्टी आपल्याला बनवायच्या ज्या गोष्टी आपण वापरतो जे काही बनवलं जातं समथिंग बेसिकली जे आपल्याला रिक्वायर्ड आहे. सो ते सगळं इंडस्ट्रीज मध्ये होतं राईट. सो मग त्या गोष्टी आधी हाताने केल्या जायच्या त्याच्यानंतर नवीन नवीन मशीन्सचा शोध लागला जे काम हाताने केलं जायचं ते काम मशीनने केलं जाऊ लागलं. सो अर्थात ते काम फास्ट पण होऊ लागलं. सो हे एक रिव्हॉल्युशन आहे ना. सो मशीन हँडमेड पासून मशीन मेड कडे ट्रान्झिशन करणं दिस इज समथिंग इज रिव्हॉल्युशन. सो द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन अफेक्टेड सोसायटी टू अ ग्रेट एक्सटेंट म्हणजे खूप लार्ज स्केलमध्ये ते अफेक्ट केलं सोसायटीला. The guild system. The guild system refers to a particular type of productive system which was at its peak in the 13th of century in the Europe. The closure of guild system, introduction of factory system, division of labor and migration from rural to urban, class system, labor organization, economic inequality and the democratic pattern were the outcomes of the industrial revolution. सो इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनने आपल्याला काय काय दिलं. सो सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे गिल्ड सिस्टम. सो व्हॉट बेसिकली इज द गिल्ड सिस्टम जी की आपल्याला इथे खूप म्हणजे असं एक सांगितलेलं आहे बट इतकं समजण्यालायक नाही सांगितलेलं आहे. सो इट इज बेसिकली जिथे आपण आर्टिशियन्स आहे जिथे मर्चंट्स आहे लाईक समथिंग जे जे हे सगळं क्राफ्ट जे आहे तर ते विकायचं काम करतात बनवायचं काम करतात. सो हे एकत्र येतात ट्रेडर्स एकत्र येतात हे सगळे आर्टिशियन्स एकत्र येतात त्यांच्यामध्ये काहीतरी म्युच्युअल सपोर्ट आहे ते त्यांची गोष्ट प्रमोट करतात. सो बेसिकली याला आपण म्हणू शकतो की गिल्ड आहे सोशो इकॉनॉमिक स्ट्रक्चर इथे आपण बनवतोय ज्या ठिकाणी ट्रेडर्स क्राफ्ट्स बनवणारे लोक सगळे सगळे एकत्र येत आहेत. ते इकॉनॉमिक ज्युडिशियल असेल किंवा एक्झिक्युटिव्ह ड्युटीज सगळं परफॉर्म करतायत. सो जे पण त्यांचा जे काही रोल आहे ट्रेडमध्ये कॉमर्समध्ये ते सगळं करायचं ते काम करतात त्यांचा क्राफ्ट वगैरे प्रमोट करतात. ठीक आहे. सो हे झालं इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमुळे.
सोबतच फॅक्टरी सिस्टम आली, म्हणजे आधी कुठे म्हणजे असं काही पर्टिक्युलर फॅक्टरीज आहे, इंडस्ट्रीज आहे, इथे हेच बनणार असं नव्हतं. सो ते काहीतरी नवीन सुरू झालं. लेबरचं डिव्हिजन झालं, की या लोकांनी हे काम करायचं, ह्या स्किल्ड पर्सनने हे काम करायचं. फॉर एक्झाम्पल ज्यांना कपडे शिवता येतात त्यांनी त्याचंच काम करायचं, ज्यांनी हे येतं त्यांनी त्याचं काम करायचं. ठीक आहे. त्यासोबतच मायग्रेशन करू लागले लोक, का तर अर्थात हे सगळे इंडस्ट्रीज अर्बन एरियामध्ये असणार किंवा ज्या एरियामध्ये इंडस्ट्रीज आहेत दॅट कन्सिडर्ड ॲज अर्बन एरिया, आणि मग तिथे लोक येऊ लागली, त्यांच्या त्यांच्या गावामधून लोक तिथे कामासाठी येऊ लागली. सो रुरल टू अर्बन मायग्रेशन झालं. क्लास सिस्टम जी आहे तर ती थोडीशी रिअरेंज व्हायला हेल्प झाली. लेबर ऑर्गनाईज करता आलं. अर्थात जी इकॉनॉमिक इनइक्वालिटी आहे ती थोडीफार प्रमाणामध्ये कमी होते का, हे बघणं वॉज द इम्पॉर्टंट थिंग. सो लार्ज नंबर्स ऑफ पीपल मायग्रेटेड टू अर्बन एरियाज इन ऑर्डर टू वर्क इन फॅक्टरीज, कारण हे सगळे फॅक्टरीज किंवा इंडस्ट्रीज अर्बन एरियाजमध्ये होते, त्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज त्याच एरियामध्ये होत्या. सो व्हॉट लाईक कुठल्या एरियाला आपण बोलू शकतो की दॅट इज अर्बन एरिया, ज्या ठिकाणी हे सगळे इंडस्ट्रीज आहेत, ज्या ठिकाणी सगळे अपॉर्च्युनिटीज आहेत, ज्या ठिकाणी सगळ्या फॅसिलिटीज मिळत आहेत, दॅट इज व्हॉट कन्सिडर्ड ॲज अर्बन एरिया. So now we consider Mumbai as an urban area, like something like Pune can be also some part of Pune is considered as an urban area. Thane is considered as an urban area. So why? कारण सगळ्या इंडस्ट्रीज त्या ठिकाणी आहेत, सगळ्या अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी आहेत, सगळ्या फॅसिलिटीज तिथे प्रॉपर याच्यामध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. सो दीज आर द थिंग्स किंवा प्लेसेस विच वी कॅन कन्सिडर ॲज अर्बन एरिया. आणि ऑफकोर्स त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मायग्रेशन या सगळ्या अर्बन एरियाजमध्ये होतं. लार्ज इंडस्ट्रियल bureaucracies arose to provide services to industries and to the emerging capitalistic economic system. In this economy, the ideal was a free marketplace where many products of the industrial system could be exchanged. सो बेसिकली असं एक मार्केट बनवायचं आहे की ज्या ठिकाणी लोक येऊन स्वतः विकू शकतील गोष्टी किंवा त्यात स्वतःहून ते एक्सचेंजेस करू शकतील. द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, capitalism and the reaction against them led to enormous upheaval in Western society, which affected sociologists immensely. Auguste Comte, Emily Durkheim किंवा एमिली डर्कियम, next is Karl Marx, Max Weber, George Simmel were preoccupied with these changes and the problems they created for society as a whole. So the significant themes of the revolution which concern the early socialists were, first is condition of workers. So no doubt की इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं, अपॉर्च्युनिटीज आहेत, लोक मायग्रेट करतायत किंवा त्यांना काम वगैरे मिळतंय, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, ठीक आहे. बट व्हॉट अबाउट द कंडिशन ऑफ द वर्कर, लाईक द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द प्रॉपर्टी, अर्बनायझेशन जे होतंय, या सगळ्या कंडिशन्स वरती पण तर विचार केला पाहिजे होता. So last one is French Revolution, also considered as political revolution. The long series of political revolution started by the French Revolution in the 1789 were the immediate factors in the emergence of sociology. Most writers during this period were disturbed by the disorder and chaos in society, particularly in the French society. They came together to restore order to society. Many of them sought to find a new basis of order in society which was affected by political revolutions of the 18th and 19th centuries. So as we have all studied earlier की जे सुरू झालं होतं इंडस्ट्रियल फ्रेंच रिव्हॉल्युशन, त्याच्यामुळे खूप चेंजेस झाले सोसायटीमध्ये, लाईक खूप गोष्टी उलथापालथ झाली असं आपण म्हणू शकतो. सो त्याच्यानंतर त्याला सगळ्या एक ऑर्डरमध्ये आणण्यासाठीचं काम सोशोलॉजिस्ट जे आहेत त्यांचे गोष्टी त्यांचे विचार करत होते. So their interest in the social order was one of the major concern of classical sociology, especially Auguste Comte and Emily Durkheim. This Durkheim, whatever. So the French Revolution, which occurred in 1789, marked a turning point in the history of human struggle for freedom and equality. It put an end to the age of feudalism, again that's zamindar wali goshta, and introduced a new order to the society, and that is capitalism. This revolution brought about far-reaching changes not only in the French society but all over in the Europe. Other countries like India were also influenced by ideas generated during the revolution. Ideas like liberty असेल, fraternity असेल, equality आहे, which now form a part of the preamble to the Constitution of India, had their origin in the French Revolution. So basically आता आपल्या प्रिएम्बल मध्ये, कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिएम्बल मध्ये जे हे वर्ड्स आहेत, लिबर्टी आहे, फ्रॅटर्निटी आहे, इक्वालिटी आहे, लाईक वी से की आपण एक दुसऱ्यांसोबत ब्रदरहुड प्रमाणे वागलं पाहिजे, दॅट इज व्हॉट फ्रॅटर्निटी इज. सो बेसिकली हे जे वर्ड्स आता आपण यूज करतो, दॅट वर ऑलरेडी युज्ड इन टू द फ्रेंच रिव्हॉल्युशन, जे आपण आपल्या प्रिएम्बल मध्ये वापरतो किंवा आपल्यासाठी वापरतो, ते ऑलरेडी फ्रेंच रिव्हॉल्युशनचा पार्ट होते किंवा त्यांच्या विचारांचा पार्ट होते. नेक्स्ट इज सायंटिफिक रिव्हॉल्युशन.
Europe produced a scientific revolution in the Renaissance period. So what is Renaissance period? Again, याच्या आधी ऑलरेडी आपण बोललो आहोत Renaissance पिरियड वरती की एक नवीन एरा, नवीन बर्थ ऑफ द सोसायटी चालू झालं. जसं की आधी लोक जे ब्लाइंडली फॉलो करायचे, लाईक जे पण गोष्टी ब्राह्मण सांगायचे, धर्माचे सांगायचे, लाईक रिगार्डिंग टू कल्चर अँड व्हॉट एव्हर, ते सगळं विदाउट आस्किंग एनी क्वेश्चन्स फॉलो केलं जायचं. बट आफ्टर अ सर्टन पिरियड एक अशी जनरेशन आली की जी या सगळ्या गोष्टींवरती क्वेश्चन करू लागली की नेमकं हे काय आहे, कशाचं आहे, या सगळ्यावरती क्वेश्चन्स केले जाऊ लागले. आणि बिकॉज ऑफ दॅट क्वेश्चन्स करत असल्यामुळे ज्या नवीन गोष्टी आहेत किंवा जे नवीन विचार आहेत तर ते पण येऊ लागले. सो दॅट वॉज द रिबर्थ. सो ज्या ज्या गोष्टींवरती लोकांचा विश्वास नाही बसत आहे त्या गोष्टींवरती त्या एलिमिनेट व्हायला लागल्या किंवा त्या लोक फॉलोच नाही करायचे. सो ते सगळं जे रेनिसन्स पिरियड आहे त्याच्याबद्दल आपण आता बोलतोय. देर वॉज इन्क्रीज एम्फेसिस ऑन सायन्स. सो जे सायंटिफिक अप्रोच आहे ते फॉलो केले गेले रादर दॅन कोणाचे तरी ब्लाइंडली ट्रस्ट करण्यापेक्षा. In society as a whole, the technological advancement influenced every sector of life. Science in general was acquiring very high prestige, and those who were associated with science were considered successful and honored. सो बेसिकली सायन्स वॉज समथिंग की जे तेव्हा एक्सेप्ट केलं गेलं होतं आणि ज्यांना सायन्सचं नॉलेज आहे. सायन्स इनफॅक्ट जे टेक्नॉलॉजी आहे, जे रिलिजियस गोष्टी तेव्हा खूप होत्या, त्याच्या बियॉन्ड जाऊन जे ऍक्च्युअल सायंटिफिक अप्रोच फॉलो करणारे लोक आहेत त्यांना खूप सन्मान केला जायचा, त्यांचा खूप सन्मान केला जायचा. The impact of the scientific revolution was crucial not just in changing material life but also an idea about nature and society. The emergence of sociology in Europe is owed majorly to the ideas and discoveries contributed by science. Sociologists from the very beginning were preoccupied with science, and many wanted to design sociology on the lines of natural sciences like the physics and the biology. So again, sociology is not something related to history like the way we study history. They wanted to create this branch more like the physics, more like the biology, ज्याच्यामध्ये काहीतरी रिझन आहे, याच्यामध्ये प्रत्येकाला सायंटिफिक अप्रोच आहे, प्रत्येकाचं काहीतरी प्रूफ आहे, प्रत्येकाचं काहीतरी लॉजिकली आपण ते सॉल्व्ह सांगू शकतो, समोरच्याला सॉल्व्ह करून दाखवू शकतो, समथिंग लाईक दॅट. द एनलायटनमेंट पिरियड सॉ द बिगिनिंग ऑफ द सायंटिफिक रिव्होल्यूशन. Science was considered in the social context and looked as a tool for satisfying the needs of the humanity. न्यू सायंटिफिक डिस्कवरीज हेल्प इन द इरॅडिकेशन ऑफ ब्लाइंड बिलीफ. जे पण आपण ब्लाइंडली ट्रस्ट करायचो धर्म वगैरे या सगळ्यावरती, धर्म म्हणण्यापेक्षा आपण एक म्हणूया की त्याचे काही कर्मकांड बेसिकली केलं जायचं, व्हॉट प्रॅक्टिसेस ते फॉलो केलं जायचं, तर ते ब्लाइंडली आपण फॉलो करायचो रादर दॅन क्वेश्चनिंग की हे का आहे. नो डाऊट त्याच्या मागे काही सायंटिफिक अप्रोच असेल तर लोक ते फॉलो पण करायचे, बट दे शुड नो ना की याच्या मागचं रिझन काय आहे. So this period has made a significant contribution to shaping a scientific attitude in sociology. Next is urbanization. So what actually is urbanization? की अगेन जे पण अर्बन प्लेसेस आहेत त्या ठिकाणी सगळ्या इंडस्ट्रीज वगैरे डेव्हलप झाल्या, त्या ठिकाणी सगळ्या अपॉर्च्युनिटीज डेव्हलप झाल्या, त्या ठिकाणी सगळ्या फॅसिलिटीज डेव्हलप झाल्या. सो दॅट पीपल स्टार्टेड मायग्रेटिंग फ्रॉम द रुरल एरियाज टू द अर्बन एरियाज, अँड दॅट्स व्हॉट वी कॉल्ड एज urbanization. So partly as a result of the industrial revolution, large numbers of people were uprooted from rural areas and they migrated to the urban settings. So this massive shift was caused because of jobs created by the new industrial setup in the urban areas, of course. So job आहे, employment आहे, म्हणूनच ते लोक मायग्रेशन करत होते. However, this migration and expansion of cities resulted in endless problems such as overcrowding, of course. जे आता मुंबईची कंडिशन आहे, ओव्हरक्राउडिंग झालं आहे, पॉल्युशन वाढलं आहे, कारण ऑब्व्हियसली पॉप्युलेशन वाढले की ओव्हरक्राउडिंग होणार, पॉप्युलेशन वाढले की पॉल्युशन ऑफकोर्स होणार, ट्रॅफिक होणार, लॅक ऑफ हेल्थ केअर, ग्रोथ ऑफ स्लम्स, हे सगळं होतच राहणार आहे. So the nature of urban life and its problems attracted the attention of many early sociologists, especially Max Weber and George Simmel. The first major school of American sociology, the Chicago School, assigned its emergence to the problems created by urbanization. So started from that की याच्यावरती पण आपण डिस्कशन केलं पाहिजे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट इज scope of sociology. So sociology is also known as field of study. Scope of any subject is also referred to the range of subjects under study. म्हणजे स्कोप इज समथिंग की त्याचा त्या सोशलॉजीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा कुठले कुठले सब्जेक्ट कुठले टॉपिक्स याच्यामध्ये येतात, दॅट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज स्कोप. So the subject matter of sociology is very wide because all aspects of social interaction are included in sociology. The scope of sociology can be understood within a brief introduction to the following new areas. Biosociology. Biosociology is a subject that has emerged relatively recently in sociology. Researchers in the area use a variety of sociological methodologies to study the role of biology in the human life. So basically what is biosociology? की आपल्या लाईफमध्ये बायोलॉजीचा काय इम्पॉर्टन्स आहे. लाईक बायोलॉजी इज समथिंग व्हॉट द स्टडी ऑफ लिव्हिंग. ठीक आहे, याच्यामध्ये सोशोलॉजीमध्ये आपण काय अभ्यास करतो, स्टडी ऑफ ह्युमन्स अँड द सोसायटी, अँड व्हॉट वी स्टडी इन द बायोलॉजी द स्टडी ऑफ लिव्हिंग्स किंवा लिव्हिंग बिंग्स. सो इट इज interconnected.
Sociology of art. The sociology of art is a field concerned with the social worlds of art and aesthetics. The field seeks to understand the social context of the production and consumption of art. तुम्ही आर्ट म्युझियम्स वगैरे पाहिले असतील ज्या ठिकाणी मॅसिव्ह लाईक प्रचंड प्रमाणामध्ये आर्टिफॅक्ट्स किंवा पेंटिंग्स वगैरे असतात. सो टू अंडरस्टँड की ते कसं ड्रॉ केलं आहे किंवा ते ड्रॉ करताना कुठलं सोशल कस्टमचा लाईक रेफरन्स घेतला आहे का, सो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्याच्या मागची जी काही सोशिओलॉजी आहे त्याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करत असतो. Sociology of market research. This is an applied field which connects marketing and social strategies to understand the market in a meaningful way. It incorporates theoretical knowledge of sociology in marketing, segmental division of the customers, needs, analysis, etc. सो बेसिकली सोशिओलॉजीचा यूज आपण याच्यामध्ये पण करू शकतो मार्केट ट्रेंड समजून घेण्यासाठी, कारण मार्केट इज ऑल अबाउट ह्युमन रिलेशन्स, राईट, ह्युमन सोसायटी. इट्स ऑल अबाउट सोसायटीला की त्याच्यामध्ये काय रिक्वायर्ड आहे, सोसायटीची काय डिमांड आहे, त्यानुसारच मार्केट चालतं. सो अगेन सोशिओलॉजी इज व्हेरी हेल्पफुल इन दिस. Visual sociology. Visual sociology is an area of sociology concerned with the visual dimension of social life. Visual sociology aims to normalize the use of visual imaginary as a wild and relevant type of data for social research. Diaspora studies. Studies is a new interdisciplinary area that has emerged in sociology. What it deals with the study of migration, like why the people are migrating, regarding to the culture, literary aspect, social, demographic, anthropological aspect, political, economic, etc. impacts on the and the international relations on the society or on the Indian society. A diaspora is a scattered population whose origin lies within a smaller geographic area. So basically ते काहीतरी opportunity किंवा facility साठी ते migrate करून त्या एका एरियामध्ये येतात. A diaspora can also refer to the movement of population from the original homeland. So basically जे पण migrated आहेत ते, diaspora means to scatter. So like divert, scatter something, that's a Greek word आहे diaspora. But today we use the term to describe a community of people who live outside their shared country of origin or ancestry but maintain active connections with it. Like असू शकतं असं की तुम्ही पण कदाचित तुमच्यापैकी काही जण मे बी आई वडिलांच्या नोकरीसाठी एम्प्लॉयमेंटसाठी अर्बन ह्याच्यामध्ये मायग्रेट केलं असेल तुम्ही, बट तरी पण तुमचं गाव ते आहे किंवा तुमचे आजी आजोबा त्या ठिकाणी राहतात. सो यू गो देअर, यू विजिट देअर, यू मेंटेन कनेक्शन्स विथ देम. सो बेसिकली इवन दो आपण तिथून आलेलो आहोत एका वेगळ्या अर्बन सिटीमध्ये, बट तरी पण आपण त्याचे रिलेशन्स आहेत आपल्या गावासोबत, आपल्या होमलँड सोबत, ते आपण जपतो. सो दिस इज वॉट कॉल्ड एज डायस्पोरा. So the new emerging areas given in this section are not comprehensive. These are few examples of various recent areas explored under the broad discipline of sociology. The scope of sociology is widening in a changing modern complex society. So now what are something regarding to film studies. Film studies as an academic discipline is a new concept of the 20th century. Like आता आपण फिल्म स्टडीज करतो. आता जर फिल्मची रिगार्डिंग काय पाहिजे असेल, ड्रामासाठी नॅशनल ड्रामा स्कूल्स वगैरे आहे, जे की आधी नव्हतं असलं काही. सो हे सगळं 20th सेंचुरी किंवा 21st सेंचुरीचे नवीन गोष्टी आहेत, नवीन कॉन्सेप्ट्स आहेत. It is an interdisciplinary academic discipline that deals with the various theoretical, historical and critical approaches to films. सो आधी असं होतं की ज्याला ऍक्टिंग आली ते फिल्ममध्ये जायचं, बट फिल्मचं बेसिक काय आहे, फिल्मच्या मागचा अप्रोच काय आहे, फिल्मचं नेमकं जे एक आपण म्हणतो की सो कॉल्ड अभ्यास जो असतो तर तो काय आहे, तसं पण आता आपल्याला सब्जेक्ट्स असतात. त्याच्यानंतर इट मेनली डील्स विथ एक्सप्लोरिंग द नरेटिव्ह, आर्टिस्टिक, कल्चरल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल implications of cinema. In sociology, films serve as text to study important social categories like class आहे, race आहे, ethnicity आहे. Within sociology, courses like sociology through films or cinematic sociology have been introduced in various universities. So we can also study the sociology of films, sociology of cinema, sociology of natak or plays. So these kind of like interdisciplinary courses are also available. Next is development studies. Development studies is an interdisciplinary field that examines the pattern of inequalities in the world development. It examines that historical context and the problems and process of international development. The discipline pays particular attention to the relationships between developed and developing societies. So that societies which are developing, which are in process, and the societies which are already developed. So what are the relations between them? What is lacking in the developing societies than developed societies? So everything is studied regarding to societies in this sociology. It plays a role by various institutions within them and their effect on the process of social, political, economical and environmental change.
Development studies has tremendous scope as a professional field. Career may include public sector research and policy analysis, NGOs and humanitarian work, education, department program planning and implementation, managing volunteers, local and international journalism, immigration and refugee services. What is immigration? In India, if someone is migrating, so those are also called as refugees. So from, let us consider an example from Bangladesh. If someone is immigrating into the inside the India, then they will be considered as refugees. So travel and tourism work, cross cultural relationships, consultancy, public relations and communications, urban planning, international development, public health, community work regarding to environment, climate, etc. So this all comes under the development studies. Next is cultural studies. The growth of cultural studies is linked to the rise in the interest in popular culture. In Western societies in 1960s, cultural studies finds its origin. Birmingham Center for Contemporary Cultural Studies in United Kingdom. Cultural studies offers us a set of ways for reading a wide variety of contemporary means in the same period where in India we were doing something. So in the same contemporary period, what was happening in the UK? So popular culture phenomena that were taking place in the UK. So it asks questions that enable us to understand questions of identity, labeling, consumption, regulation, and censorship. Contemporary cultural studies takes everyday life very seriously. It studies lifestyle, consumption, and social relationships in the metropolitan cultures. According to cultural studies, the culture is produced through everyday living. Of course. So what is culture basically? जे लोक रोजच्या रोज करतात, जे त्यांचं routine आहे. So that is something which we can consider as the culture. The food that they eat. So basically, whatever will grow in that particular region, that type of food they should eat for the better and healthy life body. So the fashion they adopt, so whatever place they are living, depending to the, like the, what we can say, weather, climate, everything, like what decides our fashion sense, what decides what we're gonna wear. So basically ते सगळं जे आहे तर ते याच्यामध्ये येतं. The entertainment they prefer or the festivals to celebrate, the central studies, sorry, cultural. So the cultural studies investigates the process of making culture. So like what is culture actually? This is what culture is, what the people are eating, what the people are wearing, what the people wants to watch, wants to do. So this is everything about culture of those people. So it believes that this process is linked to relationship of power. Cultural studies borrow methods and theories from various disciplines. Next is what is importance of sociology. So now we got to know that what exactly sociology, what is the need of sociology, how sociology emerged, what is the scope of sociology, now what is the importance. So sociology studies society in the scientific manner. Sociology has made it possible to study societies in a scientific manner. Scientific knowledge about complex human society is needed in order to achieve the progress इन व्हेरियस फील्ड. ऑफकोर्स ज्या समाजामध्ये आपण राहतोय त्या सोसायटीबद्दल वी शुड नो सर्टन थिंग्स ना, की सोसायटी कशी काम करते, सोसायटीमध्ये काय काय असतं, सो दॅट विल बी एबल टू डू द डेव्हलपमेंट इन द सोसायटी. द सायन्स ऑफ सोसायटी असिस्ट अस टू अंडरस्टँड how our capabilities and talents. It enables us to adjust ourselves to the changing environment. It guides us in the understanding social life. Sociology gives knowledge about social diversities. Sociology provides us with knowledge of different types of societies, groups, communities, their way of life, cultural differences, religious and regional differences, plural nature of society. आफ्टर दॅट नेक्स्ट इज डिपेंडिंग अपॉन द सोसायटीज मध्ये कुठले ग्रुप्स आहे, काय कम्युनिटीज आहे, त्यांचं काय कल्चर आहे, याचं सगळ्याचं नॉलेज आपल्याला सोशोलॉजी प्रोव्हाइड करते. सोशोलॉजी डेव्हलप्स अ सायंटिफिक अप्रोच. ऑफकोर्स जे पण कस्टम्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह, रॅशनल, क्रिटिकल वगैरे वॉट एव्हर कस्टम्स, त्या सगळ्या मागचा एक सायंटिफिक थिंकिंग काय असलं पाहिजे, सगळ्या मागचं सायंटिफिक अप्रोच काय असलं पाहिजे, ते सोशोलॉजी प्रोव्हाइड करतं. Sociology is career oriented. The utility of sociology is increasing day by day. It is essential at present to have sociology knowledge to study our dynamic society. The occupational nature is also changing in the changing society. The knowledge of sociology can perfectly be matched with the changing society, changing needs, and the changing nature of occupations. सो बेसिकली आता आपण बघतो की पूर्वीच्या काळामध्ये काय ऑक्युपेशन असायचे, की साधारणतः इंजिनियर आहे, कम्प्युटर इंजिनियर आहे, EXTC वाला इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, MBBS, BAMS, चार्टर्ड अकाउंटंट आहे, सिव्हिल सर्वंट आहे, अजून टीचर आहे, लाईक ब्लॅकस्मिथ आहे, गोल्डस्मिथ आहे, हे काही ऑक्युपेशन्स होते. पण आता त्यावेळेस कॉन्टेंट क्रिएटर होता का, त्यावेळेस सोशल मीडिया मॅनेजर होता का, त्यावरती इन्स्टाचं पोस्टिंग करणारा डिजिटल मार्केटर होता का, नाही. पण आता हे सगळे नवीन डेव्हलप झालेले आहेत. यू हॅव इन्फ्लुएन्सर्स, जे आधी अस्तित्वातच नव्हतं हे करिअर, पण आता आहे.
इन्फ्लुएन्सर्स आहेत, युट्यूबर्स आहेत, एज्युट्यूबर्स आहेत, लोक ऑनलाईन शिकवतायत. सो हे नवीन आलेले ऑप्शन्स आहेत, नवीन आलेल्या अपॉर्च्युनिटीज आहेत ज्या आधी नव्हत्या. सो दिस इज वॉट चेंजिंग, दिस इज वॉट डेव्हलपमेंट. From this perspective, the importance of sociology increases. Sociology is not confined to the classroom. Its application is increasing in the field of industry, social services, social work, law, competitive exams, marketing, public relations, journalism, broadcasting, skill development, communication fields, NGOs, labor welfare, society, social security, insurance sector, rehabilitation, social welfare. So basically in all the development, in all the opportunities, all the occupations, त्याच्यामध्ये सोशोलॉजी सोसायटीचा अभ्यास आहेच. टुरिझम आहे, फॅमिली वेलफेअर आहे, सेन्सस ऑपरेशन आहे, पॉलिसी अँड प्लॅनिंग आहे, पब्लिक हेल्थ आहे, एक्सेट्रा. सो दिस लिस्ट विल नेवर एंड. सोल्युशन टू सोशल प्रॉब्लेम हे पण आपल्याला सोशोलॉजीच प्रोव्हाइड करतं. द प्रेझेंट सोसायटी इज फेसिंग सेव्हरल सोशल प्रॉब्लेम्स लाईक पॉवर्टी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, टेररिझम आहे, ओव्हर पॉप्युलेशन, मायग्रेशन, सोशल अनरेस्ट, एडिक्शन, social disorganization, racial and caste conflicts, communal rights, delinquency, etc. So to solve all these problems, balanced knowledge is needed. So we should know की हे कशामुळे अराईज झाले, हे आपण कसं थांबवू शकतो, याच्यासाठी काय काय अप्रोचेस आपले असले पाहिजे, काय काय सोल्युशन्स आपले असले पाहिजे. सो या सगळ्याचाच इन शॉर्ट अभ्यास किंवा या सगळ्याच गोष्टी आपल्याला कुठून कळणार आहेत, सोशोलॉजी मधून कळणार आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट, sociology keeps people updated and alert. Sociology has a practical value. It keeps people updated and alert about social situations, social phenomena, changing society, and it invites our attention for an effective response to such conditions. सो बेसिकली जसं की आपण बघितलं, आपल्याला अपडेटेड ठेवतं, नवीन अपॉर्च्युनिटीज आपण पाहिल्या, करिअर अपॉर्च्युनिटीज. सो बेसिकली ते आपण अडॉप्ट करणं किंवा त्या चेंजिंग गोष्टींना आपण बघणं, दॅट इज वॉट सोशोलॉजी. हाऊ द इंडियन सोसायटी इज चेंजिंग, हाऊ द अपॉर्च्युनिटीज आर चेंजिंग, हाऊ द ऑक्युपेशन्स आर चेंजिंग. सो ते बघणं, दिस इज समथिंग रिलेटेड टू सोशोलॉजी ओनली. सो ती आपल्याला अपडेट ठेवायला हेल्प करते. So in this chapter, you have become familiar with the meaning of sociology, the nature and usefulness of studying sociology. We hope now you are excited about to learn about the thinkers who have contributed for the development of the sociology. Of course. So आता तुम्हाला कळलं आहे की it is having a great contribution, it is having a great value in today's world, and even like it is giving us information about everything about the Indian society, how we should live, how we are behaving, why we are behaving like that. Why do we have all these things in our society? सो असे काही क्वेश्चन्स तुम्हाला असतील आणि याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर धिस सब्जेक्ट इज फॉर यू. यू शुड लव्ह दिस सब्जेक्ट. अँड तुम्हाला जर याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की थिंकर्स कोणते होते, सोशोलॉजिस्ट कोणते कोणते होते ज्यांनी या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत, याचं एक प्रॉपर डिझाईन केलेलं आहे इंडियन सोसायटीला किंवा वर्ल्ड सोसायटी असेल, वॉट एव्हर, ह्युमन सोसायटी म्हणूया आपण त्याला. तर त्याच्याबद्दलचे जे काही थिंकिंग आहेत ते आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच. दिस इज अ न्यू ट्राय ऍक्च्युअली. याच्या आधी मी सोशोलॉजीचे व्हिडिओज नव्हते अपलोड केले. सो जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच मला सांगा की मी सिरीज चालू ठेवली पाहिजे का, तरच आपण ही कंटिन्यू करूया. अदरवाइज लाईक यू हॅव मेनी ऑप्शन्स. So let's bring change in the society. So before we end, here is something regarding to the summary of the topic or the chapter. So sociology studies human social behavior and the social relationships. Auguste Comte is known as the father of sociology, and he was the one who coined the word sociology for the first. The word sociology is derived from the Latin word called as socius. Socius means social and or the society, and the word Greek word logos, which means the science. So in short, sociology is science of studying society. Along with Comte, Spencer, Durkheim, Marx, Karl Marx, Weber, also known as pioneers of sociology. Sociology has great importance in a modern complex society. Yeah, done. So thank you so much for watching and see you in the next video. Bye bye.